तर पुन्हा एक ब्लॉग. आज नाही का मी सकाळ उठलो आणि मला म्हणजे जिमेलला एक मॅसेज पडला होता नाही का, चॅनल मोनोटाईज झालं आहे माझं नाही का. फायनली चॅनल आहे ना आपलं मोनोटाईज झालं आहे. त्यामुळं सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांचा, मनापासून आभार. चॅनल मोनोटाईज झालं आहे, सकाळ मॅसेज आला नाही का. रमेश पाटील ब्लॉग्स क्रिएटर कॉंग्रॅच्युलेशन्स यू चॅनल इन मोनोटाईज. अरे बाप, एवढं खुश झालो की नाही का, विषय नाही. चला, मी यूट्यूब आहे ना 2019ला मी म्हणजे मला जोडीदारानं सांगितलं होतं, सोमदादा गायकड म्हणून आमचे पुण्याचे मित्र आहे, एकदम रॉयल माणूस नाही. त्यांनी सांगितलं होतं नाही का, यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करायचा, पैसा भेटतो हे ते नाही का. पैशाचं नाही पण नाही का, व्हिडिओ अपलोड करायला सुरू केलं. तिथं एक व्हिडिओ मी अपलोड केला होता. ते आमचं नाही का, मी त्यावेळेस सोनालिका ट्रॅक्टर शोरूमला कामाला होतो पुण्याला. तेव्हा तिथं रेस होती नाही का, अपोजिट म्हणजे सोनालिका ट्रॅक्टरवाल्यांची आणि पुन्हा जॉन डिअर आणि स्वराज ट्रॅक्टरवाल्यांची. तर मग मी तो व्हिडिओ काढला होता. तर तो व्हिडिओ एवढाच चालला यूट्यूबला नाही का, लय खतरनाक चालला. त्याला तो नाही का लिमिटच नाही राहील, ते चॅनलवर चालला एवढा यूज आले खतरनाक. ते चॅनल माझं नाही का ग्रोथ झालं. तिथून मग मी काय केलं, सोनालिका ट्रॅक्टरचे व्हिडिओ आहे ना टाकायला सुरुवात केली. आणि मग त्या यूज पण वाढत होते आणि सबस्क्राईब पण थोडे चांगले झाले. 500-600 सबस्क्राईब झाले फर्स्ट व्हिडिओ आला. त्या व्हिडिओनाच म्हणजे 500 सबस्क्राईब वाढले होते आणि यूज तर आपट गेले ते. असं चॅनल ग्रोथ झालं. मग त्यानंतर काय केलं, मी आणखी ट्रॅक्टरचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. मग आणखी व्हिडिओ टाकले, भरपूर सपोर्ट भेटला. त्यानंतर मग आता नाही का थोडेसे असे ब्लॉग बनवतो टाकतो. तर ब्लॉगवर सध्या यूज नाही आहेत पण नाही का चॅनल मोनोटाईज झालं आहे. आता तिथून समोर नाही का तो ब्लॉग म्हणजे जेवढं होईल ना कामानंतर समजा तेवढं ब्लॉग आपण टाकत जाऊ नाही का. तो विषय नाही राहिला. राहिला तो. थँक्यू सो मच, तुमच्यामुळे चॅनल मोनोटाईज झाले. 2019ला चॅनल केलं होतं मी, म्हणजे माझा ब्रेक घेतला होता, काही इंटरेस्ट नव्हतं एवढं काय. तर आता समजा पुन्हा इंटरेस्ट घेतला यूट्यूबमध्ये. नाही बाबा करू शकतो आपण, होतं थोडंफार नाही का मॅनेज. तर मग थोडे व्हिडिओ टाकत असतो टाईम भेटेन तसं. जेवढं काय माहिती नाही आणखी यूट्यूबचं, पण थोडंफार व्हिडिओ बघून समजा बनवतो. एडिट वगैरे थोडं करतोय, जास्त काही एडिट पण नाही येत करता आपल्याला. ह्या हिशोबाने आपण ब्लॉग टाकतोय. तर बघत चला नाही का, सपोर्ट करा. बाकी काय जे लाईफ आहे ते डेली ब्लॉग, तर डेली नाही म्हणता येणार पण जसं आहे तसे ब्लॉग तर येत जात राहील नाही का. जसं आहे ना तसं ब्लॉग येत जाईल, बघत चला. बाकी काय नाही. सकाळ राहण्यात आलो नाही का, ऑपरेशन झाल्यापासून नाही का आलोच नाही राहणार, घरी झोपेल होतो. पण आता थोडं फ्रेश वाटतंय ना. हात पण लय गळून येतोय माझा, म्हणजे हात लय दुखतो असं मोबाईल पकडायला डेली. त्याला म्हणलं येडा करून यावं काय, कापस तरी येच न घालता पूर्ण. आता नाही का दुसरी येचण पण होत नाही, दुसरी येचणी पण होत नाही, बोंडच नाही राहिले सारखी. आता एवढं आहे एवढंच नाही का. तर काय सपोर्ट करा. थँक्यू सो मच. आणि चला इथूनच कंटिन्यू ब्लॉग करू. चॅनल मोनोटाईज झालं आहे तर असं म्हणते की नाही का, मी प्रत्येक दिवस व्हिडिओ टाकत गेलं चॅनल आणखी ग्रोथ होतं आहे म्हणे. बघू जेवढं होईल तेवढं आपण ब्लॉग टाकत जाऊ. थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल.
तुमच्यामुळं चॅनल मोनोटाईज झालं आहे आणि प्रयत्न करत राहू चांगले चांगले एडिट करायचं नाही का. आपल्याला एडिट करायला येत नाही, समजा करा जाऊ तेवढं होईल तेवढं एडिट करा जाऊ, बाकी काही विषय नाही. तुमचा सपोर्ट राहू द्या नाही का, सपोर्ट राहू द्या, सपोर्ट करा. रानात आलो तो वाडे घेऊन नाही का. आता लाईट आली आहे, पाईप वगैरे लावून घेतला आहे. अरे बाप, बघू आता मोटर चालू करू. झाली फायनली मोटर चाली. मोटर चालू होती का नाही काय माहीत, झाली. बघू इकडं पाणी आलं की नाही तर टाकीत नाही का. भरपूर दिवस झाले ना आता मोटर दुरुस्त करून, 2-3 वेळा काढली, पुन्हा टाकली, पुन्हा काढली, पुन्हा त्यांनी नेली. आता व्यवस्थित आहे. घास इथं थोडासा जास्त चालायला लागलो, तकलीफ होईल. इथं बी पाणी आलंय. आता तो पाईप बघायचा टाकीतला. टाकीत पाणी एकदा नाही का टाकी भरून ठेवली ना, फादरला टेन्शन राहतं. आणि आज फादर आहे ना बाहेर गेलेत, त्यामुळं मला यावं लागलं. मी आलतो खास तर फक्त वाडे घेऊन आलतो, पण मला लाईट पण आली असेल तर बघावं म्हणजे एकदा जाऊन. लाईट आली होती आणि चाली पण केली आपण. बघू आता टाकीत पाणी येतं की. एकदा जर टाकी भरली ना टेन्शन नाही, काही विषयच नाही लागेल. एक आठवडा तर काही टेन्शन नाही. आलं पाणी आलं. अरे यार, पण पाईपच पडला खाली, विषय घेऊच. पाईप बघा टाकीत लावला होता, खाली पडला. इथं पाईप पडलाय, टाकीत पाणी नाही, रिकामी. थोडा वेळ धरू आता. पाईप काय करता, असं धरलं तर होईल का, नाही होणार. असा होईल जाईल. आलंय पाणी, तेवढं चुरू वाजत आहे. आता पाईप जड लागलाय, आता जातं पाणी आरामशीर. वरती उभं राहतो थोडं, खाली काहीच नाही, थोडंसं पाणी फक्त. मोबाईल पडत होता आता. येतं का नाही पाणी, आलं. तो पाठीमागं पाईप छोट्यावाला आहे आणि येऊ नाही का ब्लॅक छोटा लावला होता आपण. जो आता मोठा पाईप लावला, थोडा टाईम लागतो पाणी यायला. थोडंसं बारीक चालू झालं आहे पाणी, काही विषय नाही. आता टाकी भरून जाते आरामशीर. पूर्ण पाईप भरूच करे ना थोडं असं येईल बारीक, मग थोडी स्पीड वाढत जाईल. थोडीशी स्पीड वाढली, टाकी वाढायला जास्त वेळ लागणार नाही. फास्ट भरून कांदा लागणार. कुठं काय मागं लीक झालं काय, एवढं कमी पाणी रात्र द्यायला पाहिजे. दोन बघणार जर मला चालायचं नाही सांगितलं डॉक्टरनं, मी आपट बोलतो. हे काय इथंच पाणी जातं सगळं, काय विषय, सगळं पाणी इथंच चाललंय. कुठून भरण ती टाकी, काय करावं आता. इथं लाकूड आहेत, त्याला आहे ना उभा करतो पाईपला. इथं लिकेज झालं आहे बघा, व्यवस्थित लावलेलं नाही तो पाईप, त्यामुळे इथं पाणी थोडं कमी येतं. शेवटची टाकी ना वरतून खाली घ्यावंच लागली. जाऊ दे, तिथं वरती तिथं लिकेज असल्यामुळे तिथं पाणी जात नव्हतं.
त्यामुळं खाली घेतली डायरेक्ट नाही का. त्यात पण थोडं पाणी होतं ते पण दिलं खाली सांडून. म्हणून आता लाईटच गेली सगळ्यांनी. मी लोंडून दिलं ती मी डायरेक्ट. तर मी एकटाच होतो तर ते जमत नव्हतं. तर कधी येते लाईट काय माहिती. काय घेतली प्रॉब्लेमच झाला मोठा. जे पाणी होतं ते बी सांडून दिलं. लाईट गेली विषय सांड. तो गाडीवरच जातो. पैसे चालूच कॅपॅसिटी नाही राहिली आता. तकलीफ व्हायला लागली. एवढं मोठं त्याकडे केलं आहे टाकीला. ते काय पाणी जाईन नाही झालं तिथं. आता खाली पण असलेत काय अडचण नाही तसं. पण ते कॉक होता त्यामुळे वरती ठेवली होती. चलो आप सीधा बाइक पे जाएंगे.